नमस्कार, स्वागत आहे महाराष्ट्रीयन कुकिंग चॅनलवर. अस्सल महाराष्ट्रीयन चवदार पदार्थाच्या दुनियेत आज आपण पाहणार आहोत ताजेतवाने आणि चवदार सोलकढी रेसिपी. नारळाचे दूध आणि कोकम वापरून तयार केलेली पचनास मदत करणारा आणि उन्हाळ्यासाठी परिपूर्ण पेय. आजच ही सोपी आणि पारंपरिक रेसिपी तयार करूया. ड्राय कोकम गरम पाण्यात भिजत घालणार आहोत. कोकम भिजत आहे तोपर्यंत आपण इथं ओला नारळ घेतलेला आहे. ओला नारळ किसून घेऊया. नारळ किसून झालेला आहे. आता इथं 2 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची कट करून घेऊया. आलं पण कट करून घेऊया. कढीपत्ता, बीटचे तुकडे, ओला नारळ. आता हे सर्व आपण मिक्सर मधून काढून घेणार आहोत. लसूण, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता, बीटचे तुकडे, मीठ, साखर, जिरे पावडर, थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता मिक्सर मध्ये काढून नारळाचे दूध आहे ते एक कपड्यामध्ये गाळून घेणार आहोत. लक्षात ठेवा, कपडा हा स्वच्छ पाहिजे. आता आपण कपड्याच्या साहाय्याने नारळाचे दूध हे सोडून घेणार आहोत. सोडून झालेला आहे. आता आपण कोकम भिजत घातलेले होते ते थोडंसं पाण्यात मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर आता आपण गाळणीने नारळाच्या दुधामध्ये कोकम आहे ते गाळून घेऊया. उन्हाळ्यात कोकम हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. सोलकढी तयार आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. ताजेतवाने आणि चवदार सोलकढी रेसिपी नारळाचे दूध आणि कोकम वापरून तयार केलेली, पचनास अगदी मदत करणारा आणि उन्हाळ्यासाठी परिपूर्ण पेय. आजच ही सोपी आणि पारंपरिक रेसिपी करून पहा आणि कशी झाली कमेंटद्वारे नक्की कळवा.